महायुतीतील कुरबुरींचे पुण्यातही प्रतिबिंब। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या तब्बल 1256 कोटींच्या कामांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटात जाण्याची जोरदार चर्चा आहे। काही आमदारांनी शरद पवार जयंत पाटील यांची भेट घेतल्याच्या बातम्याही येत आहेत। निधी वाटप आणि कामाला मंजुरी मिळाल्यानंतर पक्ष बदल केल्यास संबंधित आमदाराला राजकीय फायदा होईल ही एक बाजू। दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। याशिवाय डीपीसी मधील निधी वाटपाचे सूत्र अद्याप अंतिम झाले नाहीत। या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी कामांच्या मंजुरीचे आदेश प्रशासनाला दिले नाहीत। त्यामुळे महायुतीमधील कुरबुरी पुण्यापर्यंत आल्याचे चित्र आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने चालू आर्थिक वर्षाच्या जिल्हा नियोजनाची बैठक घेण्यास विलंब झाला। त्यानंतर 20 जून रोजी ही बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले। मात्र विधिमंडळ अधिवेशनामुळे या बैठकीला तब्बल 1 महिन्याचा विलंब झाला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीपीसी अंतर्गत पुणे जिल्ह्याला सर्वाधिक निधी पालकमंत्री अजित पवार यांनी आणला आहे। तब्बल 1256 कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेणे आणि कामांना सुरुवात करून घेऊन त्याचे राजकीय श्रेय घेण्याची सत्ताधाऱ्यांना घाई झाली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी डीपीसी मार्फत कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली। यामध्ये मोठा वाटा अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळाला। प्रत्यक्षात त्याचा फारसा फायदा राष्ट्रवादीला आणि पर्यायाने महायुतीला झालेला दिसून आला नाही। जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये भाजपचा 1, काँग्रेसचे 2, शरद पवार गटाकडे 1 आमदार असून उर्वरित आमदार अजित पवार यांच्या गटात आहेत। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारशी चमक दाखवता आली नाही। त्यामुळे त्यांच्या आमदारांनी हालचाल सुरू केल्याची चर्चा आहे। विधानसभेत पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही प्रयत्नशील आहे। तर भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रावर डोळा ठेवून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून जोर लावत आहे। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाच भरघोस निधीचा वाटा मिळावा यासाठी सत्ताधाऱ्यांमध्येही कुरघोडी सुरू आहे। जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी तालुकानिहाय निधीचे वाटप कसे आहे याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली। सर्व तालुक्यांना समान निधी देण्याची माझी भूमिका आहे। डीपीसी अंतर्गत राज्यात पुणे जिल्ह्याला सर्वाधिक 1200 कोटींचा निधी मी आणला आहे। केंद्र आणि राज्याच्या योजनांमधून निधी न मिळणाऱ्या कामांना डीपीसीतून निधी देण्यावर भर देण्यात येतो असे उत्तर देऊन पालकमंत्री अजित पवार यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली। याच बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी खासदार, आमदार हे बैठकीत विशेष निमंत्रित सदस्य असतात, त्यांना निधी वाटप किंवा कामे मंजुरीचा अधिकार नसल्याचे जाहीरपणे सांगितले। याबाबतचा शासन निर्णय देखील त्यांनी सोबत आणला होता। या निमित्ताने निधी वाटप कशा प्रकारे होणार आहे हेच पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे बैठकीतच स्पष्ट केले। डीपीसी बैठकीत सन 2024-25 या वर्षासाठी 1256 कोटी रुपयांचा सर्वसाधारण आराखडा मंजूर करण्यात आला आहे। तसेच आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती क्षेत्रासाठी एकूण 160 कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे। डीपीसी मधील कामे यापूर्वीच डीपीसी सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी देऊन ठेवली आहेत। या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मंजुरी न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता ही कामे मंजूर होतील। मात्र ही कामे सुरू होऊ शकणार नाहीत। ही कामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे। महायुतीमधील घटक पक्षांमध्ये निधी वाटपाचे सूत्र निश्चित नसल्याने आधीच विलंब झालेल्या डीपीसी मधील कामांना कधी प्रारंभ होणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।